लोकांचा हाही एक मिथ आहे की मी सोलार इन्स्टॉल केल्यानंतर माझ्या घरामध्ये एसी चालेल का नाही, इक्विपमेंट चालेल का नाही. सोलार वरती डायरेक्टली काहीच चालत नाही. तर आज आपल्या बरोबर आहेत प्रभात मोहिते. प्रभात इज अन ऑन्टरप्रेनर आणि त्यांचं ही वर्क्स इन रिन्युएबल अँड सोलर एनर्जी. तर पहिलं तर प्रभात, वेलकम टू काय बोलताय. थँक्यू. आणि खूप युनिक टॉपिक आहे हा, कारण का इट्स वन ऑफ म्हणजे बिग टॉपिक ऑल्सो रॅदर, की सोलार एनर्जी याच्यावर. कारण का इंडिया आणि आता आपण सगळीकडे बघतोच आहे की सोलार सगळीकडे येतात. म्हणजे बेसिक जे आपण ऍप्लिकेशन्स बघितलेत तर सगळ्यांना एवढं माहिती की हीटर वगैरे सोलार जे आपण कॅप्चर करतो फॉर हॉट वॉटर, दॅट इज आय थिंक दॅट इज द ओनली पर्पज that people know where solar energy comes. तर तू म्हणजे हे सोलर एनर्जी आणि काय कसं, म्हणजे हाऊ डिड यू कम इन टू दिस, आणि याचे आम्हाला मेन या टॉपिकवर आपण याचं महत्व सांगशील आम्हाला. सो आता माझी सुरुवात सोलारची लहानपणीच झाली होती. म्हणजे स्कूलमध्ये जेव्हा केव्हा आपल्याला जे एक्सपेरिमेंट्स किंवा काही प्रोजेक्ट सबमिट करायला लागायचे, तर त्यावेळेस माझा नेहमी प्रोजेक्ट असायचा एखाद्या कार्डबोर्ड वरती सोलार पॅनल ड्रॉ केलेला असेल, किंवा एखादा छोटंसं विंडमिल तयार केलेला असेल, मोटर वगैरे लावून त्याला बॅटरी. म्हणजे ते आता कळतं की तो रिव्हर्स कॉन्सेप्ट होता. बरोबर. ऍक्च्युली त्याच्यानी जनरेट व्हायला पाहिजे, मी बॅटरीनी त्याला पॉवर करत होतो. करेक्ट. सेकंडली मग जेव्हा इंजिनिअरिंग केलं तेव्हा टेक्निकॅलिटीज त्यातल्या कळाल्या, आणि मग ऑटोमोबाईल मध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. आणि खूप जॉब साठी ट्राय केलं, पण फायनली एका सोलार कंपनीमध्ये मी जॉब केला. सो तिथे आय वॉज अ प्रोजेक्ट मॅनेजर, आणि मी तिथे सेल्स पण पाहत होतो फॉर ओपन ऍक्सेस. ना ओपन ऍक्सेस इज समथिंग रिलेटेड टू सोलार फार्म्स मोठ्या स्केलवरती. म्हणजे आता समजा आय गिव्ह एन एक्झाम्पल. छोटं समजा एखादं हॉस्पिटल घ्या, छोटं घ्या रुबी हॉल क्लिनिक फॉर एक्झाम्पल. सो रुबी हॉल क्लिनिकला लागणारे जे युनिट्स आहेत पर डे किंवा पर मंथ, सो तेवढं जनरेशन कॅपॅसिटी किंवा तेवढी जागा त्यांच्या टेरेसवरती किंवा त्यांच्या विसिनिटीमध्ये अवेलेबल नाहीये. करेक्ट. सो अंडर महाराष्ट्र गव्हर्नमेंट अशी प्रोव्हिजन आहे की तुम्ही त्यांच्यासाठी कुठेही महाराष्ट्रामध्ये एखादा सोलार प्लांट सेटअप करू शकता. आणि त्या सोलार प्लांट मधनं होणारी जे जनरेशन होणार आहे, सो ते जनरेशन जवळच्या सबस्टेशन मध्ये डंप होतं, आणि मग तिथून आपण ते महाराष्ट्रामध्ये कुठेही क्लेम करू शकतो. म्हणजे त्यांचा प्लांट उदाहरणार्थ आम्ही सोलापूरमध्ये इन्स्टॉल केला. सो सोलापूरमध्ये जनरेशन होत आहे, त्याच्या जवळच्या सबस्टेशनला सगळी एनर्जी डंप होतीये, तिथून आपण पुण्यातल्या बंड गार्डन मधनं त्याचं क्लेम करू घेऊ शकतो. दिस इज अ पेपर कॉम्पन्सेशन प्रोसेस ऍज वेल एज खूप गोष्टी आहेत, बट दिस इज पॉसिबल. सो ह्याच्यातनं मेजर सेव्हिंग्स होतं. सेकंडली दॅट प्रॉपर्टी रन्स ऑन सोलार एनर्जी, सो तो एक फॅक्टर आहे. आणि मग असं करता करता मला तो एक्सपिरियन्स मिळाला सोलारचा, की लार्ज स्केल फार्म्स कसे असतात, सोलार इंडस्ट्री ऍक्च्युअली वर्क कशी होते, सोलार पॅनल्स काय असतात बेसिक, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिसीज काय असतात. कारण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये गव्हर्नमेंट पॉलिसीज खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे तुमचं जे मुंबईला 2 ऑफिसेस आहेत, प्रकाशगडला आणि एक ठाण्याला ओपन ऍक्सेसचं ऑफिस आहे. सो तिथे जाऊन ह्या पॉलिसीज आणि हे इतकं लक्षात राहायला लागलं की रात्री पण म्हणजे स्वप्नात पण ते आठवत होतं, अशी इतक्या पॉलिसीज लक्षात राहिल्या. आणि मग त्याच्यानंतर आय स्टार्टेड विथ माय ओन कंपनी इन 2019. आणि त्या कंपनीचं नाव काय? माझ्या कंपनीचं नाव आहे एलिओडोरो सोलार. काय या नावाचं काय अर्थ? हे नाव म्हणजे आता इट्स व्हेरी अनयुज्युअल. युजली आपण हे पटकन कुणाला ग्रास्प नाही होत, सेकंड टाइम लक्षातही राहत नाही लोकांना. पण जेव्हा मी ह्याच्यामध्ये एंटर केलं त्यावेळेस माझ्या डोक्यात असं आलं की आता हे आपण इंडियामध्ये बघतोय, लोकली बघतोय सगळं, पण माझी एक नेहमी विजन होती की काहीतरी ग्लोबल करायचंय. बरोबर. सो ग्लोबल जायचं तर ग्लोबल नाव पण तसंच हवंय. बरोबर. सो या नावाचा ऍक्च्युअल अर्थ असा आहे की इट मीन्स गिफ्ट फ्रॉम सन. अच्छा. त्याचे ओरिजिन्स ग्रीक आणि स्पॅनिश आहेत. तिथे हेलिओस असं ते लोक मुलांचं नाव ठेवतात, त्यांच्या बॉय चाइल्ड. आणि हेलिओस हा ब्रँड पण आहे ना? हेलिओस, बट स्पेसिफिकली दिस मीन्स गिफ्ट फ्रॉम सन. गिफ्ट फ्रॉम सन. अमेझिंग. नाईस नेम, म्हणजे व्हेरी वेल थॉट अबाउट इट. तर मग आता एलिओडोरो म्हणजे काय म्हणजे व्हॉट डज द कंपनी डू, म्हणजे इन टर्म्स ऑफ सोलार? जरा एक स्कोप आणि स्केल सांगशील आमच्या व्ह्यूअर्ससाठी. नाउ व्हेन वी स्टार्टेड ओनली विथ सोलार पॉवर सिस्टम्स विथ जनरेट इलेक्ट्रिसिटी. तर इलेक्ट्रिसिटी जनरेशनचे मग खूप सारे स्ट्रीम्स आहेत. त्याच्यामध्ये मग रेसिडेन्शियल इन्स्टॉलेशन्स येतात, कमर्शियल येतात, लार्ज स्केल इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यानंतर सोलार फार्म्स आहेत. ही सगळी स्केल आहे.
आणि सेकंड व्हर्टिकल मध्ये आम्ही सोलार वॉटर हिटर्स आणि हीट पंप्स, ओके म्हणजे जे सोलार वॉटर हिटिंग आहे किंवा वॉटर हिटिंग हा जो टॉपिक आहे, सो त्याच्यावरती पण मी खूप स्टडी केला आहे. आणि वॉटर हिटिंग म्हणजे पाणी गरम केल्यानंतर पाण्याचा बिहेवियर खूप चेंज होतो. म्हणजे पाणी वजनाला हलकं होतं हे सगळ्यांना जनरली माहिती आहे, पण जे मटेरियल सिलेक्शन असतं त्याच्या बरोबरीचं, म्हणजे ब्रास आहे, कॉपर आहे, अल्युमिनियम आहे, टायटेनियम आहे, या सगळ्या मेटल्स आणि ह्या सगळ्या हे काय काय कॉम्पोनंट्स त्या सोलार इक्विपमेंट मध्ये कुठे ना कुठे इन्क्लुडेड असतात. बरोबर. आणि ह्याचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत. म्हणजे तुम्हाला पाण्याचं टेम्परेचर किती हवंय, एक्सक्यूज मी, त्याच्यावरती तशा प्रकारचे ऍप्लिकेशन्स असतात. ओके ओके. सो तीही खूप वास्ट फील्ड आहे. आणि थर्ड व्हर्टिकल आमचा म्हणजे सोलार ऑपरेशन अँड मेंटेनन्स. ओके. म्हणजे मेजॉरिटी सिस्टम्स आपण ज्या आज मार्केटमध्ये बघतो, सो तुम्ही असं म्हणू शकता ते फेल होण्यामागचं कारण किंवा लोकांना असं वाटतं की सोलार परफॉर्म करत नाहीये, सो त्या सिस्टमचं मेंटेनन्स वेळेत न केल्यामुळेच आहे. ओके. म्हणजे टिपिकली जो वॉटर हिटर होता आपण जे बघत होतो आधी, ट्यूब्स होते, टँक आहे, आणि जे पुढे प्लेट्स वाले ज्याला फ्लॅट प्लेट कलेक्टरही म्हणतात, सो त्याच्यामध्ये पाण्याची क्वालिटी जर चेंज झाली, म्हणजे पाणी जर हार्ड झालं, हार्ड वॉटर आपण जे म्हणतो, सोप्या भाषेत मराठीत बोलायचं झालं तर पाण्यातले क्षार, बरोबर, ते त्याच्यामध्ये आतमध्ये त्या कॉपर ट्यूब्स मध्ये जमा होतात. आणि जसं आपल्याला आपण म्हणतो की आर्टरीज मधनं जसं ब्लड फ्लो होतं, फ्लो होतं, तर त्याचं ते क्षार जमून त्याचा फ्लो थोडा रिस्ट्रिक्ट होतो. तर त्याला सर्व्हिसिंग टाइम टू टाइम, मग पाण्याची क्वालिटी मेंटेन करणं, जर पाणी खूपच खराब असेल तर त्या पद्धतीने इक्विपमेंट सिलेक्ट करणं, बरोबर, किंवा जर ऑप्शनच नसेल तर त्याला सॉफ्टनर प्लांट लावणं, बरोबर, हे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. सो ह्याच्यामुळे आम्ही म्हणजे मी जो ट्रेंड बघितला मागच्या 5 वर्षात जेव्हा मी हे चालू केलं, सो तेव्हा मेजॉरिटी फेलियर्स ह्या कारणांमुळे मला दिसत गेले, म्हणजे ट्रबल शूटिंग आम्ही करत गेलो. बरोबर. म्हणजे वी नेव्हर इन्सिस्टेड पीपल की तुम्ही हे सोडून द्या, नवीनच बाय करा. करेक्ट. सो दॅट वॉज वन डिफरन्शिएटर आमच्यामध्ये मार्केटमध्ये, की बाबा आम्ही प्रॉपर टेक्निकल अनालिसिस त्याचं करत गेलो नेहमीच, की कोणतीही सिस्टम असू द्या, कशीही सिस्टम असू द्या. आणि ह्याच गोष्टीमुळे मग वी स्टार्टेड गेटिंग सो मेनी मोर प्रोजेक्ट्स. ओके ओके. अमेझिंग अमेझिंग. तर मग तू या सोलर इंडस्ट्रीकडे कसं बघतोस का? कारण का आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इट्स अ व्हेरी व्हेरी वास्ट, आणि आय थिंक इट्स द इंडस्ट्री ऑफ द फ्युचर. आय विल से दॅट. कारण का आय थिंक इट इज, आता इंडिया जेवढे मोदीजी करतायत याच्यासाठी, सोलारसाठी, आय थिंक केवढे फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे. एलॉन मस्क अगेन इज स्टार्टिंग, हॅज हिज ओन सोलार कंपनी. सो हाऊ डू यू सी द इंडस्ट्री ॲज इंडियामध्ये? आय टेल यू, आता आपण जर म्हणजे जुनी जी आपली म्हण होती रोटी कपड्यावर मकान, आता त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी अजून एक ऍड झालेलं आहे. ऍब्सोल्युटली. सो आपल्याला म्हणजे तुम्ही मागच्या मे बी 2022च्या मिड मध्ये एक न्यूज पाहिली असेल की देयर आर मेजर कोल क्रायसिस इन द वर्ल्ड. हो, करेक्ट. सो आता व्हॉट इज द सेकंड ऑप्शन? सो ऑब्व्हियसली इट इज रिन्युएबल एनर्जी. आणि रिन्युएबल एनर्जी मध्ये पण देयर आर व्हेरियस टाइप्स ऑफ रिन्युएबल एनर्जीज. एक आहे तुमचं विंडमिल, देन द टायडल एनर्जी, हायड्रो एनर्जी, आणि देन सोलार एनर्जी, सोलार पॅनल्स. सो या सगळ्या रिन्युएबल एनर्जी टेक्नॉलॉजीज मधली सगळ्यात रिलायबल एनर्जी म्हणजे ती सोलार एनर्जी आहे. ओके. की ज्याच्यातनं तुम्हाला गॅरंटेड जनरेशन आपण काउंट करू शकतो. बरोबर. म्हणजे टिपिकली आम्ही असं म्हणतो की 1 किलोवॅट सोलार सिस्टम मधनं तुम्हाला 4 युनिट्स पर डे जनरेट होतात. ओके. आता हे 4 युनिट्स पण इज अ ऍव्हरेज ऑफ व्हॉट यू गेट द एंटायर इयर. म्हणजे तुमचे आताच्या सीझन मध्ये आता रेडिएशन खूप जास्ती असं, सनलाईट खूप जास्त चांगली मिळते. सो या सीझन मध्ये 4 चे आपल्याला 5.75 to 6 युनिट्स सुद्धा मिळतात इफ द सिस्टम इज मेंटेन्ड प्रॉपरली. बरोबर. मेंटेन्ड ॲज इन क्लीन्ड ऑन टाइम. करेक्ट. आणि त्याचे जे काही इन्व्हर्टरचं मेंटेनन्स आहे, सो ऑल दिस इज डन ऑन टाइम. आणि सोलार रूफटॉप मधनं आता फक्त आपण एकच युटिलिटी नाही बघित किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची. देर आर सो मेनी अदर वर्टिकल्स ऑल्सो, की बॅटरी स्टोरेजेस आहेत, म्हणजे ती एनर्जी आपण स्टोअर करून इट कॅन बी रियुज्ड. करेक्ट. आणि आता वी आर अप्रोच बाय सो मेनी पेट्रोल पंप ओनर्स, की जे लोक आता पेट्रोल पंप चालवतात, दे आर पुटिंग अप अ सोलार प्लांट. म्हणजे त्याच्या बरोबरीने ते उद्या ईव्ही चार्जिंग स्टेशन सेटअप करतात. राईट राईट. सो दॅट एनर्जी कॅन बी युटिलाइज्ड ओव्हर देअर. ओके ओके ओके. तर याच्यातले आम्हाला थोडेफार ऍप्लिकेशन सांगशील? कारण का काय की फॉर अ पर्सन, सिंगल पर्सन, म्हणजे जसं तू म्हटलास बॉयलर, दॅट इज वन ऍप्लिकेशन. पण अजून म्हणजे की एका सपोज हाऊसहोल्ड पासनं टू अ ग्रँड स्केल पर्यंत, म्हणजे एखाद्याला जर इन्व्हेस्ट, कारण का असं आहे की लोकांना वाटतं खूप महाग आहे, ठीक आहे, काय काय मिथ्स आहेत की सोलर एनर्जी सेटअप करणं खूप महाग असतं आणि असं काय काय काय, तर ते जरा एकदा ब्रेकडाऊन करशील आमच्या व्ह्यूअर्ससाठी? नक्की.
रेसिडेन्शियल कॅटेगरी ज्याच्यामध्ये हे 200 to 300 युनिट्सचं कन्झम्पन जो असतो, सो ह्याच्यामध्ये हे मॅक्सिमम आपल्याला एवढंच कन्झम्पन बघायला मिळतं. तर आता गव्हर्नमेंटनी पण हे नोटीस करून गव्हर्नमेंटनी सूर्यघर योजना लॉन्च केली आहे, ज्याच्यामध्ये 1 to 3 किलोवॅटसाठी तुम्हाला सिंगल किलोवॅटला 30,000ची सबसिडी आहे, 2 किलोवॅटसाठी 60,000 आणि मॅक्सिमम 78,000 अशी सबसिडी अवेलेबल आहे. सो आता आपण जर म्हणलं की तुमचा मंथली आउटफ्लो अराउंड 2,500 रुपीजचा आहे, सो तुम्ही जर वर्षाचं जर कॅल्क्युलेट केलं, सो तुम्ही यू स्पेंड अप एनिवेअर बिटवीन 30,000 रुपीज. बरोबर. कारण की उन्हाळ्यामध्ये थोडंसं एनर्जी बिल जास्ती येतं, सो तुम्ही जर तुमचं बिल टॅली केलं तर यू स्पेंड एनिवेअर बिटवीन 25,000 to 30,000 रुपीज. बरोबर. आता होतं कसं की 3 किलोवॅटची सिंगल फेज सोलार सिस्टम इन्स्टॉल करायला एक अप्रॉक्सिमेट खर्च येतो बिटवीन 1,80,000 to 2 लाख रुपीज, डिपेंडिंग ऑन हाऊ द इन्स्टॉलेशन इज. बिल्डिंग किती मजल्यांची आहे, बंगलो आहे किंवा वरती शेड आहे, फॅब्रिकेशन करायचं, या बरेच फॅक्टर्स आहेत, ती कॉस्ट व्हॅरी होते. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी डिरेक्टली आपल्याला 78,000ची सबसिडी आपल्याला इंट्रोड्यूस केलेली आहे. ओके. सो ही सबसिडी आपण नॅशनल पोर्टलवर अप्लाय करतो, ती प्रोसिजर सगळी आम्ही करतो, पण हा सपोर्ट त्या 2-2.5 लाख रुपयामध्ये कस्टमरला मिळतो. सो अपॅरेंटली द कस्टमर विल स्पेंड अप ओनली अप टू 1-1.5 लाख रुपीज. ओके. सो तुम्ही जर ह्याचा ब्रेकअप बघितला किंवा ह्याचा ROI बघितला तर 3.5-4 वर्षामध्ये तुमचं ब्रेक इव्हन येतो, म्हणजे तुम्ही जे स्पेंड केलेली अमाऊंट आहे ती त्याच्यामध्ये कव्हर होते. अँड फ्रॉम द नेक्स्ट मंथ ऑनवर्ड्स तुमचं जे एनर्जी बिल आहे त्याच्यामध्ये तुमचे 95% सेव्हिंग चालू होतात, म्हणजे फक्त तुम्हाला फिक्स चार्जेस पे करावे लागतात. बरोबर. सो हे मग तुम्हाला पुढे अप टू 20 इयर्स हे सेव्हिंग आहे. बरोबर. सो तुम्ही आज जे 1.5 लाख रुपये स्पेंड करताय हे तुमच्या नेक्स्ट 20 वर्षापर्यंत 2 पिढ्या म्हणजे 2 डेकेड्स हे तुम्हाला सेव्हिंग मिळणार आहे. अमेझिंग, अमेझिंग. आणि मग इफ आय इन्क्रीज द स्केल, म्हणजे जर मी विचारलं की मग ह्याचाच रिक्वायरमेंट किंवा कन्झम्पशन फ्रॉम अ बिल्डिंग टू अ सोसायटी किंवा टू अ फॅक्टरी टू इंडस्ट्रियल, हे कसं वेरी होतं? आता ह्याच्यानंतर सेकंड कॅटेगरी येते ती म्हणजे हाऊसिंग सोसायटीची. बरोबर. आता हाऊसिंग सोसायटीज मध्ये काय होतं की लोक लिफ्ट, कॉमन लाईट्स आणि वॉटर पंप्स, ओके, ह्याचा एक सेपरेट मीटर असतो किंवा या तिघांचे इंडिव्हिज्युअल मीटर्स पण असतात. सो ह्या मीटर्स मध्ये काय होतं की कॉमनचं बिल येतं आणि ते लोक कॉमनली म्हणजे मेंटेनन्स मधनं पे करतात. आता ह्याच्यासाठी सोलार आपण इन्स्टॉल करतो आम्ही, अशा बऱ्याच हाऊसिंग सोसायटीज पुण्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. सो इथे पण त्यांचं अख्खं एनर्जी बिल जवळजवळ 95% कमी होतं. ओके. ओके. आणि इनफॅक्ट आजच म्हणजे आता मार्च चालू आहे तर गव्हर्नमेंट इनफॅक्ट आजच 18,000 रुपीज पर किलोवॅट सोसायटीला सबसिडी अनाउन्स केली. वाव. So that's a very good fact. That is up to 500 kilowatt. So no matter you have 5 kilowatt system, 20, 100, up to 500 kilowatt, you will be able to get 18,000 rupees per kilowatt. अच्छा. So that is another good benefit for housing societies. Okay. आणि हे सबसिडीज म्हणजे हे कसं म्हणजे क्लेम करू शकतो? काय फंड आहे हा? ह्याची संपूर्ण प्रोसिजर आम्ही करतो. म्हणजे आता ही सबसिडी टिपिकली नॅशनल पोर्टलची आहे. सो नॅशनल पोर्टलवरती ऍप्लिकेशन आम्ही करतो. त्याच्यानंतर आम्हाला स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे नॅशनल पोर्टल ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी, त्याच्यावरती आपण ऍप्लिकेशन करतो. नेट मीटरिंग जे सोलारसाठी ऍप्लिकेशन करायला लागतं दॅट इज ऑन द स्टेट गव्हर्नमेंट पार्ट. सो पहिले सबसिडीसाठी अप्लाय करतो, तिथलं सँक्शन आलं की मग आम्ही नेट मीटरिंगसाठी अप्लाय करतो विथ द स्टेट गव्हर्नमेंट. आणि मग त्याच्या बरोबरीने ही प्रोसेस सगळी सिंक्रोनाइज होऊन एकत्र जाते आणि कस्टमर्स जे असतात त्यांच्या अकाउंटमध्ये ही सबसिडी डिरेक्टली नंतर क्रेडिट होते विदिन 2 to 3 मंथ्स टाइम. ओके. मग ते त्या पोर्टलवरून अप्लाय केल्यानंतर मग ते त्याचं जे काय लागणारं डॉक्युमेंटेशन आहे सपोर्टिंग ते सगळं आम्ही करतो. ओके. फोटोग्राफ्स असतील किंवा जे त्याचं जिओ लोकेशन घ्यायला लागतं ते सगळं आम्ही करतो आणि मग ते त्यांना डिरेक्टली नंतर क्रेडिट होतं. ओके. ओके. सो ओव्हर द इयर्स हाऊ डू यू, म्हणजे तू कसं बघतोस की एक जो स्कोप आहे सोलार इंडस्ट्रीचा इव्होल्युशनचा, की पूर्वी फक्त बॉयलर्स आपण होत होते पण आता भरपूर ऍप्लिकेशन्स आलेत, तर हा कसा ट्रेंड इव्हॉल्व्ह झालाय फॉर सोलार एनर्जी मध्ये? बॉयलर्स आणि ह्याच्यामध्ये कसं होत होतं ना की पूर्वी आपण जर बघितलं तर पोल्युशन लेवल आणि अवेबिलिटी ऑफ वूड किंवा अदर फॉसिल फ्युल्स आपण जे म्हणू शकतो, कोल आहे, सो आज त्याची अवेबिलिटी थोडी कमी आहे. आणि यु नो नोबडी वुड वॉन्ट दॅट मेस की लाकूड जाळतोय किंवा कोल जाळतोय. सो द इझिएस्ट फॉर्म ऑफ जनरेटिंग हॉट वॉटर इज सोलार वॉटर हीटर. बरोबर. करेक्ट. आता सोलार वॉटर हीटरचे पण खूप ऍप्लिकेशन्स आहेत. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर बिल्डर जे नवीन बिल्डिंग जे बनवतात सो तिथे प्रत्येक घराला एक सर्टन लिटर्स ऑफ हॉट वॉटर अलोकेटेड असतं. बरोबर. सो तेवढं त्या ह्याच्यातनं आम्ही डिझाईन करतो आणि ते त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. ओके. त्याच्यानंतर आपण रेग्युलर इंडिव्हिज्युअल हाऊसेस पर्यंत येतो, प्रीमियम बंगलोज पर्यंत येतो. सो तिथे पण सेम प्रोसिजर आहे, फक्त इक्विपमेंटची क्वालिटी थोडी इन्क्रीज होत जाते. बरोबर.
आणि ह्याच्याच बरोबरीने जिथे अजून प्रीमियम हाऊसिंग आहे सो तिथे मग आम्ही त्याला बॅकअप म्हणून हीट पंप देतो. आता गीझर जो आपण म्हणतो तर गीझरचं कन्झम्पन खूप जास्ती असतं. ते भले छोटं युनिट दिसतं पण इट इज अ व्हेरी हाय कन्झ्युमर. म्हणजे आय टेल यू विथ एन एक्झाम्पल की तुमचं अख्खं एक 1 BHK घर जेवढी इलेक्ट्रिसिटी घेईल तेवढा तो एकटा गीझर घेऊ शकतो. इट इज दॅट हाय. माय गॉड. युअर गीझर, युअर स्टीम आयन्स आपण इस्त्री करतो ते दीज आर हायर व्हेरी हाय कन्झ्युमर्स. ओके. सो त्याला आपण स्किप करण्यासाठी हीट पंप युज करतो. हीट पंप इज अ व्हेरी एनर्जी एफिशियंट युनिट. म्हणजे तुम्ही समजा गीझरला 1 युनिट जर तुम्ही देताय तर त्याच्या जागी हीट पंपला तुम्हाला फक्त 0.3 युनिटच लागेल. ओके. सो दॅट इज अ व्हेरी म्हणजे काय म्हणतो एनर्जी एफिशियंट हिटिंग सिस्टम. तर द क्वेश्चन वॉज की हाऊ इज इट इव्हॉल्विंग, म्हणजे तू कसं बघितलायस ट्रेंड? कारण का पूर्वी एवढं ऍक्सेप्टन्स अजूनही काही ठिकाणी नाहीये. कारण का लोकांना असं वाटतं की नाही, पण आता मग हाऊ हॅज द लँडस्केप चेंज्ड towards solar water heating? Towards solar energy rather. Okay. As in for all the segments. For all the segments. Now पहिले काय होत होतं की टिपिकली मागच्या काही वर्षापासून जेव्हा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन चालू झालं आणि आता असं झालंय की बरंचसं मेड इन इंडिया गोष्टी आहेत. सो म्हणजे तुम्ही जर पुण्यामधलं किंवा जवळपास जरी तुम्ही बघितलं म्हणजे आय विल गिव्ह यू सम स्टॅटिस्टिक्स. इंडिया इज करंटली द 4th लार्जेस्ट कंट्री इन द वर्ल्ड टू कन्झ्युम इलेक्ट्रिसिटी. म्हणजे आपण 4थ्या नंबरवर आहोत. वाव. आणि 3rd लार्जेस्ट इन टर्म्स ऑफ रिन्युएबल एनर्जी जनरेटर. सो त्या स्केलला आपण आता आहोत. सो होतं कसं की स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत, मीडियम स्केल इंडस्ट्रीज आहेत, पुण्याच्या जवळपास खूप सारे छोटे मोठे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत किंवा ओव्हरऑल सिटीजच्या थोडंसं आउटस्कर्ट्सलाच हे प्लांट्स असतात. सो ह्या लोकांना इंडस्ट्रियल आणि कमर्शियल ह्या दोन जे टॅरिफ आहेत स्पेसिफिकली इंडस्ट्रियल फॉर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज. सो ह्या लोकांना सोलारचा खूप बेनिफिट होतो. बरोबर. म्हणजे त्यांच्या स्वतःकडे वरती शेड असते, त्यांचे मोठे फॅक्टरीज असतात. सो ह्या फॅक्टरीज वरती सोलार सिस्टम्स इन्स्टॉल केल्याने त्यांना डिरेक्ट इफेक्ट दिसतो त्यांच्या एनर्जी बिलमध्ये. करेक्ट. आणि कोणत्याही इंडस्ट्रीसाठी, मे इट बी अ फूड इंडस्ट्री, मे इट बी अ मेटल प्रेसिंग इंडस्ट्री, मे इट बी अ ड्रग इंडस्ट्री, माझे हे सगळे अशा प्रकारचे क्लायंट्स आहेत. सो यांना तो डिरेक्ट बिलामध्ये इफेक्ट दिसतो. आणि वन ऑफ द मेजर एक्सपेन्स इन एनी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री इज इलेक्ट्रिसिटी. सो तेच डिरेक्टली आम्ही टार्गेट करतो. नाउ टू गिव्ह यू अनदर एक्झाम्पल, पुण्यामधले फेमस काही इन्स्टॉलेशन्स आहेत आमचे, म्हणजे काका हलवाई जे स्वीट आहेत. बरोबर. सो त्यांच्या इथे त्यांच्या फॅक्टरी पासून त्यांच्या प्रत्येक शॉपवरती, नवी पेठ आहे, बिबीवाडी आहे, इथे सगळीकडे सोलारचे प्लांट्स आम्ही इन्स्टॉल केलेले आहेत. वाव. सो तुम्ही असं म्हणू शकता की काका हलवाईचं बऱ्यापैकी 70 to 80% कन्झम्पशन म्हणजे इज ऑल ऑन सोलार पॉवर. ओके. सेकंडली जे दगडूशेठ गणपतीचं जे दत्त मंदिर आहे, सुवर्णयुग बँक आहे, त्याच्यावरती ही सोलार इन्स्टॉलेशन आम्ही केलेले आहे. सो ते मंदिर पण त्याच्यामध्ये एक आहे. त्याच्यानंतर हिंद क्रिएशन, लक्ष्मी रोड, तिथेही सोलार. म्हणजे ह्या सगळ्या लोकांना याचा भरपूर फायदा आपल्याला, हे जे फेमस लोक आहेत त्यांची नावं. बरोबर. एक बेसिक प्रश्न येतो की जेव्हा सोलार एनर्जी म्हणजे डिपेंड्स ऑन सन्स रेज, बरोबर, बेसिक प्रिन्सिपल. पण याच जेव्हा पावसाळा वगैरे किंवा सन येत नाही तेव्हा जनरली क्वेश्चन येतो की हाव, मग तेव्हा कसं हे काम करतात? राईट. आता मी जसं म्हणलो की आपण सोलार मधनं जनरेट होणारी इलेक्ट्रिसिटी हे आपण 4 युनिट पर किलोवॅट आपण कन्सिडर करतो. सो आता हे 4 युनिट पर किलोवॅट इज अन ॲव्हरेज ऑफ द एंटायर इयर. म्हणजे मी म्हणतो की तुमचं मॉन्सून्स मध्ये, समर्स मध्ये तुमचं जनरेशन होणार आहे 5.75 to 6 युनिट्स पर डे. आणि तेच मॉन्सून मध्ये ड्रॉप होतं अराउंड 35 to 40%. भलेही त्याला डिरेक्ट सनलाईट नाही मिळत, बट देर इज लाईट. जेव्हा कम्प्लीट डाऊनपोरच आहे, पाऊसच चालू आहे, त्यावेळेस जनरेशन कमी होतं. बट इट विल नेव्हर हॅपन की जनरेशनच नाहीये अजिबात. बरोबर. थोडंफार जनरेशन होतं. सो त्या टाइम मध्ये यू कॅन एक्सपेक्ट अराउंड 55 to 60% जनरेशन. हेवी डाऊनपोर मध्ये इट विल रिड्यूस. आणि सेकंडली पावसाळ्यामध्ये कॉन्स्टंटली त्याच्याला वॉश होत असतं, त्यामुळे तुम्हाला सनलाईट आली तरी इट कव्हर जातो. सेकंडली विंटर्स मध्ये इट इज 1:1, म्हणजे तिथे साधारण तुम्हाला 4-4.25 युनिट असं मिळतं. सो ह्याचं तर तुम्ही ऍव्हरेज केलं तर यू विल गेट अराउंड 4 युनिट्स पर डे. 4 युनिट्स पर डे. सो म्हणजे कस्टमरनी काही टेन्शन घ्यायची हे नाही, पाऊस आहे तर काय. इट इज अ प्रूव्हन फॅक्ट. म्हणजे आम्ही काय करतो की समजा आता 1 किलोवॅटची सिस्टम आहे, ती महिन्याला 120 युनिट तयार करणार आहे, बरोबर, आणि ती वर्षाला 1440 युनिट तयार करणार आहे. सो आम्ही त्यांना म्हणतो की 1440 युनिट वर्षाला जनरेट होणारच आहेत. बरोबर. म्हणजे तेवढं होणार की समर मध्ये ते कव्हर अप करूनच जाणार आहे. बरोबर. आणि लोकांचा हाही एक मिथ आहे की मी सोलार इन्स्टॉल केल्यानंतर माझ्या घरामध्ये एसी चालेल का नाही, लिफ्ट चालेल का नाही, इक्विपमेंट चालेल का नाही. तर हा एक मिथ मला आज तोडायचा आहे. सोलारवरती डिरेक्टली काहीच चालत नाही.
ओके. सगळं जे आहे तुमचं MSc DCL ची मेन लाईन आलेली असते, बरोबर. ज्याचं आपण रेंट पे करतो, म्हणजे जे एनर्जी बिल तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये फिक्स चार्जेस जे असतात, ते फिक्स चार्जेस कशाचे असतात, तर ते आपण जी ग्रिड युटिलिटी घेतोय, म्हणजे जी आपल्या घरात लाईन आलेली आहे, सो त्याचं ते रेंट आहे. बरोबर. आणि ते रेंट कशाचं आहे, तर ते एक सर्टन करंट एम्पियर रेंज आपल्याला मंथली तो मेंटेन करून देतो. करेक्ट. म्हणजे तुम्ही जर तुमच्या घरातला सिंपल टीव्ही जर बघितला तर त्याच्या मागे एक स्टिकर असतो, त्याच्यावरती त्याची करंट एम्पियर रेंज असते. बरोबर. तेवढी रेंज त्याला मिळाली की ते डिव्हाइस ऑन होतं. बरोबर. सो ते डिव्हाइसचं ती रेंज मेंटेन करून देण्याचं काम त्या मेन लाईनचं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे युनिट्स तयार होतात सोलारवरती, ते युनिट्स आपण MSc DCL कडनं कॉम्पन्सेट करून घेतो. ओके. ओके. म्हणजे आपलं मंथली आपण थोडक्यात ते नेट मीटरिंग थ्रू एक्सचेंज करून घेतो. अच्छा. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये ऑफ ग्रिड सिस्टमही येते, जी डिरेक्टली फक्त आणि फक्त सोलार आणि बॅटरीज वरती चालते. त्याचं थोडंसं वर्किंग वेगळं आहे. आणि त्याच्यावरती इक्विपमेंटही असं तुम्ही खूप हेवी नाही चालू शकत, त्याच्यावरती छोटंसं घर चालू शकतं. ओके. आणि एखादा सपोज फॉर एक्झाम्पल असा 2 BHK सेटअप आहे, तर त्यासाठी जर इन्स्टॉल करायचं कोणाला, तर काय साधारण कॉस्टिंग येतं आणि त्याचा काय फायदा म्हणजे इन द लॉंग रन मिळू शकतो? आय टेल यू, सिंगल फेज सिस्टम जर आपण केली, म्हणजे साधारण एक 3 किलोवॅटची, आता आम्ही रिसेंटलीच इन्स्टॉल करतोय, सो त्याची कॉस्टिंग येते साधारण 1,80,000 ते 2 लाख, आणि त्याच्यावरती प्लस GST लागतं. सो ही कॉस्ट तुम्ही जर कम्पेअर केली विथ अगेन्स्ट एनर्जी बिल, म्हणजे जस्ट कॅज्युअली नॉर्मली जरी, की बाबा जेवढं आपण एनर्जी बिल भरतोय आणि जेवढी आपण आता स्ट्रेट अवे इन्व्हेस्टमेंट करतोय, बरोबर. सो त्या केसमध्ये पण त्याचा पे बॅक येतो साधारण 7 इयर्सचा, 7.5 इयर्सचा. ओके. आणि आता जी सबसिडी मिळते, तर त्या सबसिडीमुळे त्याचा डायरेक्टली 2.5-3 वर्षाचा पे बॅक पिरियड तुमचा कमी होतो. ओके. बरोबर. सो इट्स अ गुड डील. इट्स अ व्हेरी गुड डील. व्हेरी गुड डील. आता करंटली हुएवर इज थिंकिंग की बाबा आम्ही सोलार करू का नाही, ऑल्सो राईट नाव सोलार पॅनलचे रेट आर ऑल टाइम लो. ओके. ओके. सो दॅट इज ऑल्सो वन व्हेरी बिग बेनिफिट. म्हणजे आता म्हणजे लवकरात लवकर इन्स्टॉल इन्स्टॉलेशन व्हायला पाहिजे. तर इन दिस इंडस्ट्री जेव्हा तू चालू केलं सगळं कंपनी वगैरे, काय मेजर चॅलेंजेस असतात? कारण का हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. कारण का काय की लोकांचं कन्सेप्ट अजून क्लिअर नाही आहे वगैरे. तर काय चॅलेंजेस आहेत सोलार बिझनेसमध्ये? म्हणजे लोकांच्या बाबतीत जे चॅलेंजेस आम्ही जे फेस केले ते हेच होते की ह्याच्यावरती इक्विपमेंट काय काय चालेल. ओके. सो माझी सुरुवात प्रोडक्ट पिच करण्यापासून नाही, ही टेक्नॉलॉजी पिच करण्यापासून झाली. बरोबर. की सोलार ऍक्च्युली असा आहे, त्याच्यावरती ह्या गोष्टी चालतात, त्याच्यानंतर ह्या गोष्टी नाही चालत, मग ह्या प्रकारच्या सिस्टम्स असतात, मग त्याला मेंटेन कसं करावं लागतं, त्याचं जे डिरेक्शन आहे, म्हणजे सोलार अख्खी जी सिस्टम आहे ती साऊथ फेसिंग आहे. बरोबर. त्याची 2 कारण आहेत, एक तर उत्तरायण आणि दक्षिणायन. बरोबर. दक्षिणायनमध्ये सनची पोझिशन थोडीशी शिफ्ट होते साऊथकडे, त्यावेळेस शॅडो फ्री अनालिसिस करून आपण ती सिस्टम इन्स्टॉल करतो. आणि आता उत्तरायण चालू झालंय ऑलरेडी, ते आता जून पर्यंत तुम्हाला सूर्य बरोबर तुमच्या डोक्यावर मिळतो. करेक्ट. सो ते हा जो शिफ्ट आहे या 2 ह्याच्यातला, सो तोही आम्ही त्यांना एक्सप्लेन करून सांगितला की त्याच्यामुळे टेरेसवरती कशा प्रकारे इन्स्टॉल करून घ्यायला पाहिजे. म्हणजे आज माझे जे कस्टमर्स आहेत जे सगळे आहेत, सो दे आर सो मच वेल एज्युकेटेड विथ दिस की ते दुसऱ्या कस्टमर्सला, म्हणजे दुसऱ्या नवीन लोकांनाही हे सगळं एक्सप्लेन करू शकतात. अँड दॅट इज वेअर आय फील अन अचीवमेंट की दे नो द टेक्नॉलॉजी. बरोबर. की आणि ते तुम्ही त्यांना एक्सप्लेन करतात, त्यामुळे एखाद्या वेळेस ते एक व्हॅल्यू पण ऍड करतं. आणि प्लस की नाही आपण खरंच काहीतरी रिन्युएबल एनर्जी वापरतोय. तर याचं एक रिन्युएबल एनर्जी याच्या बाबतीत जरा आम्हाला सांगशील की काय आहे बेसिक्स याचे, आणि जेव्हा आपण हा टर्म थ्रो करतो रिन्युएबल एनर्जी, तो जरा एकदा आमच्या व्ह्यूअर्ससाठी सांगशील? रिन्युएबल एनर्जी ह्या शब्दातच सगळं आहे ऍक्च्युली, की जी एनर्जी कधीच आपण म्हणतो सोप्या भाषेत की संपणार नाही. बरोबर. आज तुम्ही सोलार मधनं एनर्जी जनरेट केली, सोलार पॅनल्स मधनं, उद्या परत सूर्य उगवणार आहे, परत ती एनर्जी जनरेट होणारच आहे. करेक्ट. आणि ती तुम्ही युज करू शकता, असं कायमच चालत राहणार आहे. बरोबर. जे इक्विपमेंट आहे ते इक्विपमेंट तुमचं फक्त तुम्हाला मे बी अपग्रेड करायला लागेल. करेक्ट. आणि आय थिंक सो हे कुठेतरी आमचं मेजर डिफरन्शिएटर आहे मार्केटमध्ये. ओके. की आता तुम्ही जर बघितलं तर सोलार पॅनल्स आणि सोलार इन्व्हर्टर्स, तर सोलार पॅनल्स बनतो 4 कॉम्पोनंट्सनी. सोलार सेल्स आहेत, त्याची अल्युमिनियम फ्रेम आहे, त्याच्या मागचे जंक्शन बॉक्स आहेत ज्याच्यामध्ये त्याचे केबल्स आहेत, आणि सिलिकॉन पॅकिंग, आणि मागे एक शीट येते. बरोबर. सो आता हे जे सोलार सेल्स येतात हे मेजॉरिटी सगळे इम्पोर्टेडच आहेत, मोस्टली फ्रॉम चायना. ओके. सो ते सेल्स त्याच्यामध्ये इन्स्टॉल केले जातात, तसा तो पॅनल बनवला जातो. सो जेव्हा पॅनल कंपनीकडनं हा पॅनल येतो, सो यू कॅनॉट डिफरन्शिएट की हा पॅनल चांगला आहे का हा पॅनल वाईट. द टेक्नॉलॉजी इज द सेम, त्याच्यावरती होणारे 14 ऑनलाईन टेस्ट सगळ्यांच्या सेम आहेत, त्याची येणारी एफिशियन्सी सगळ्यांची 100% सेम आहे, आउटपुट 100% सेम आहे, काही फरक नाही, फक्त कंपनीज आणि त्यांचं ब्रँडिंग.
अच्छा, हा थोडासा फरक असतो. ओके. सेकंडली जे ह्याच्या बरोबरीने लागणारे इक्विपमेंट आहेत, म्हणजे सोलार पॅनल झाले, सोलार इन्व्हर्टर झाले. आता सोलार पॅनलला 10 वर्षाची वॉरंटी येते आणि 25 वर्षाची परफॉर्मन्स वॉरंटी येते. ओके. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे की 25 इयर्सची परफॉर्मन्स वॉरंटी येते. म्हणजे पहिले 10 वर्ष तो सोलार पॅनल कंपल्सरी 90% आउटपुटनी चालणारच आहे. ओके. आणि लास्ट इयर त्याचं डिप्लेशन इयर जे असेल त्या वर्षापर्यंत पण तो 80% आउटपुटनी चालणार आहे. ओके. सो यू कॅन इमॅजिन, म्हणजे ही एवढी चांगली टेक्नॉलॉजी आहे. सेकंडली जो सोलार इन्व्हर्टर आहे ते पण आपल्याला असे मिळतात की दे स्टार्ट फ्रॉम 5 year वॉरंटी कॅन बी एक्सटेंडेड अप टू 10 year वॉरंटी. ओके. सो तोही आपल्याला एक चांगला बॅकअप आहे. पण ह्याच्या बरोबरीने जे लागणार इक्विपमेंट आहे तर त्याच्या सिलेक्शन मध्ये आणि त्याच्या इंजिनिअरिंग मध्ये, त्याच्यानंतर त्याच्या ओव्हरऑल जे डीसी केबलिंग आहे, एसी केबलिंग आहे, हे जे सगळं हा जो सेटअप करणं आहे, इथे कुठेतरी आमची एक्सपर्टीज खूप चांगली आहे. ओके. की ह्याला तर वॉरंटीज आहेत पण ह्या सगळ्या गोष्टींना पण ह्याच्या बरोबरीनेच टिकल्या पाहिजे. त्याची क्वालिटी तेवढी अप टू द मार्क असली पाहिजे. तिथे कॉस्ट सेव्हिंग मेजर होतं, तिथे आम्ही अजिबात कॉस्ट सेव्हिंग करत नाही. म्हणजे आय टेल यू, जे निसर्ग सायक्लोन जे आलं होतं, सो त्या सायक्लोन मध्ये आम्ही नोटीस केलं की खूप सारे सोलार सिस्टमचं नुकसान झालं आणि बरंच त्याच्यामध्ये म्हणजे आमच्याही काही सिस्टम्स तेव्हा डॅमेज झाल्या कारण की विंडफ्लो खूपच हेवी होता. सो त्याच्यानंतर आम्ही काही चेंजेस केले की जे स्ट्रक्चर आम्ही सोलारचं बनवू ते मिनिमम 160 km/h विंड स्पीड सस्टेन करेल अशाच पद्धतीचं असायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या बरोबरीने आम्ही हे छोटे छोटे चेंजेस आहेत. म्हणजे आय टेल यू, जे सोलार पॅनल्स आम्ही लावतो त्याला आम्ही लॉक नट लावतो. म्हणजे व्हायब्रेशन जरी होतात, आपल्याला वाटतं की अरे नुसतं पॅनल लावलाय त्याला काय व्हायब्रेशन येणार, पण कॉन्स्टंट हवेनी त्याला ते कॉन्स्टंट 24 hours व्हायब्रेट होत आहे. सो त्याला आम्ही लॉकनट लावायला चालू केले. लॉकनट लावल्यामुळे ते त्याचे व्हायब्रेशन कमी झाले. सेकंडली ते नट बोल्ट जागेवरच राहायला लागलं. मग उद्या सायक्लोन झालं जरी काय आलं तरी ते पॅनल सिस्टम तिथे सस्टेन होणार आहे. राईट, राईट. आणि ह्याच्यावरती विंड स्पीड गेली तर ते छतच राहणार नाही. बरोबर. नाही, अमेझिंग. तर आता फ्युचर ऑफ सोलार काय आहे, की जसं आपण बोलतो की यू आर इंट्रोड्युसिंग बॉट्स, आणि तर या बाबतीत जरा सांगशील आमच्या व्ह्युअर्सना. राईट. सो जसं मी बोललो की सोलार पॅनल क्लिनिंग आणि मेंटेनन्स हा खूप क्रुशल पार्ट आहे. आता होतं कसं की समजा आपण एक नवीन कार घेतली, आपण खूप एक्साइटेड असतो. बरोबर. मस्त गाडी आहे, आपण तिला पहिले 1 महिना 2 महिने आपण स्वतः वॉश करतो. करेक्ट. मजा येते. नंतर आपला कुठेतरी थोडस वॉश करतो. ते हळूहळू आपण ते करत नाही. सेम विथ सोलार पॅनल्स, की ज्यावेळेस आपण सिस्टम इन्स्टॉल करतो त्यावेळेस त्याला मेंटेन केलं जातं. पण सोलार एक वेळ गाडी वॉश केली नाही तरी चालेल. बरोबर. पण सोलार पॅनल मधनं तुमचं डे टू डे जनरेशन होणार आहे. त्यामुळे ते 15 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी डिपेंडिंग ऑन द डस्ट डिपॉझिशन तुमच्या एरियामध्ये असेल. आता जर तुमचं घर किंवा बंगलो किंवा तुमची प्रॉपर्टी ही रोडच्या साईडलाच आहे की जिथे ट्रॅफिकचा फ्लो आहे, सो तिथे तुम्ही बघाल ऑब्व्हियसली डस्ट डिपॉझिशन जास्ती आहे. करेक्ट. सो तिथे मग तुम्हाला पॅनल 10 दिवसांनी पण क्लीन करावे लागतात. राईट. मग पॅनल पोल्युटंट्स अजून असतात की त्याच्यावर बर्ड ड्रॉपिंग्स पडतात. बरोबर. मग हार्ड वॉटरचे जे स्टेन्स असतात ते होतात. काही ठिकाणी थोडं झाड असेल तर ते पोलन त्याच्यावर येतात. मग ती खाली जी माती जमा होते त्याच्यातनं कुठे आम्ही प्लांटेशन होताना पाहिलेलं आहे. तर ते सगळं आम्ही टाइमली मेंटेनन्स केल्यामुळे तो प्रॉब्लेम येत नाही. ओके. आणि हे करण्यासाठी आता जेव्हा आम्ही हे सगळं सुरू पण केलं तर त्यावेळेस असं झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी आणि त्याच्या बरोबरीने त्याचं जे क्लिनिंग लिक्विड आहे तर ते लिक्विड टाकून आपण जेव्हा क्लिनिंग करायला चालू केलं तर त्यावेळेस होतं कसं की ते थोडं सरफेस स्लिपरी होतं. आता माझा जो स्टाफ आहे सगळं ते आता ट्रेंड आहेत प्रॉपर की हे सगळं करण्यासाठी. पण एखादा नवीन व्यक्ती जर तिकडे गेला, ही विल स्लिप अँड फॉल. करेक्ट. म्हणजे त्यामुळे वी एन्कर्ड की सेफ्टी बेल्ट कंपल्सरी. बरोबर. नंतर हेल्मेट, शूज, ग्लव्स हे सगळं कंपल्सरी केलं. करेक्ट. आणि ज्यावेळेस आमचा काही स्टाफ त्या इन्स्टॉलेशन क्लीन करताना कुठे पडले किंवा काय झालं तर ही रिस्क खूप मोठी दिसली. बरोबर. मग त्याच्याबरोबर मी सोल्युशन शोधायला लागलो की ह्याला काहीतरी ऑटोमेट करायला पाहिजे. आणि तेव्हा आम्ही रोबोटची सुरुवात केली. ओके. ओके. आता आम्ही छोट्या इन्स्टॉलेशन पासून ते मोठ्या सोलार फार्म्स पर्यंत आम्ही ते सगळ्या 3 ते 4 प्रकारचे रोबोट्स बनवतोय, वेट आणि ड्राय दोन्ही. आणि ह्याच्यामध्ये झालं असं की आता आय विल गिव्ह यू एन आयडिया
की समजा 2 लोकांची माझी जी टीम आहे, म्हणजे 2 लोक एका साईटवर जातात. बरोबर. सो ते लोक 100 to 150 किलोवॅट, म्हणजे जर पॅनल्सच्या नंबर मध्ये म्हणलं तर साधारण 300 to 400 पॅनल्स ते पर डे क्लीन करू शकतात. ओके. इन 7 to 8 hours टाइम. ओके. बरोबर. आणि जे बॉट्स आम्ही बनवतोय, तर बॉट्सचा स्पीड कॅन यू इमॅजिन किती असेल? जो माझा मोठावाला बॉट आहे, सो इट कॅन क्लीन 1 मेगावॉट, म्हणजे 1000 किलोवॅट. 3000 पॅनल्स इन 1 hour. माय गॉड, 3000 पॅनल्स. 3000 पॅनल्स इन 1 hour. त्याचा एवढा स्पीड आहे. सो ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्युमन रिस्क कमी झाली. कारण की तो व्यक्ती ग्राउंडवर थांबणार आहे, त्याच्या हातात एक रिमोट कंट्रोल असेल किंवा आरसी जसा जो काही तो बॉटचा कंट्रोल आहे, आणि त्याच्यानी त्याला म्हणजे कुठेही रिस्क नाहीये त्याच्या. बरोबर. तो जमिनीवरती चालून पॅनल्सच्या अलॉंग तो क्लीन करणार आहे. सगळं जे रिस्क आहे ते बॉट्सला आहे वरती. त्याला पण आम्ही सेफ्टी रेल्स येते, सगळं व्यवस्थित डिझाईन सगळं केलेलं आहे. ओके. आता हळूहळू वी आर प्लॅनिंग टू लॉन्च इट. राईट नाउ वी आर इन द टेस्टिंग फेज. विल सून लॉन्च इट. अमेझिंग, अमेझिंग. म्हणजे जस्ट टू ऍड वन मोर थिंग, जी मी बोललो ना की एलिओडोरो जी कंपनी माझी आहे, सो वी वॉन्ट टू टेक दिस ग्लोबल. सो आय रिसेंटली विजिटेड दुबई, आणि दुबई इज मेजरली शिफ्टिंग टू सोलार एनर्जी. करेक्ट, करेक्ट. आय टेल यू सम स्टॅटिस्टिक्स. त्यांचा प्लॅन होता 2027 ते 2030 पर्यंत दे विल शिफ्ट देअर कंट्री टू 22% सोलार. राईट नाउ वी आर इन 2024. दे आर ऑलरेडी ऑन 27% सोलार फॉर द एंटायर कंट्री. वाव, अमेझिंग. इंडियात असं आपण काय, म्हणजे कुठे इंडियात सगळ्यात जास्त कुठली सिटी किंवा असं काय आहे स्टॅटिस्टिक्स? इंडियामध्ये आपल्याकडे मेजर सोलार प्लांट्स आहेत. एक म्हणजे राजस्थानमध्ये आहे बारला सोलार प्लांट, 2-4-5 मेगावॉटचा तो प्लांट आहे. त्याच्यानंतर एक आंध्र प्रदेशमध्ये आहे, एक कर्नाटकामध्ये आहे. हे खूप मोठे सोलार प्लांट्स आहेत, त्याच्यात मेजर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. एक गुजरातमध्ये आहे नर्मदा रिव्हर वरती 1 मेगावॉटचा. सो त्याचं पण एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे त्यांनी तो पाण्यावरती फ्लोटिंग सोलार प्लांट केलेला. वाव. तर त्याच्यातनं 2 फायदे होतात. एक तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होतीच आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट पाण्यातनं होणारं जे इव्हॅपोरेशन आहे ते क्लेम करतात कमी 9 लाख लिटर कमी इव्हॅपोरेशन झालं. अरे अमेझिंग, अमेझिंग. आणि हे मला वाटतं आय थिंक काय काय कॅनल्सवर वगैरे पण मी बघितलंय की त्याच्या कॅनल्सवर पण कव्हर करतात गुजरातमध्ये. हा, करेक्ट. अच्छा, तेच आहे. ओके, ऑलराईट, ऑलराईट. कारण का पूर्वी म्हणजे माझा फर्स्ट लहानपणीचं तर आजीकडे तो सोलार कुकर होता, आणि त्याच्यामध्ये ते असं काळी पेटी असायची. त्याच्यामध्ये ती भात लावून ठेवायची किंवा वरण वगैरे, आणि ती अशी सकाळी लावून ठेवायची 9-10ला, 11-12 पर्यंत मस्त ते शिजायचं, पण छान लागायचं, वेगळी टेस्ट लागायची. का छान लागायचं माहिती का? आता आपण जेव्हा घरी कुक करतो ना, तेव्हा आपण त्याला आग खालून लावतो. बरोबर. ते खालून वरती कुक होतं. सोलार कुकर मध्ये ते वरून खाली कुक होतं. ओके. हा, म्हणून मे बी द टेस्ट इज अमेझिंग. एक्झॅक्टली. तुम्ही सोलार कुकर मधला वरण भात कधी खाऊन बघा नॉर्मल. एक्झॅक्टली. जी टेस्ट आहे ना, खूप भारी, खूपच अमेझिंग आहे. तर काही स्टॅटिस्टिक्स आणि फिगर्स तू आमच्याबरोबर शेअर करू शकतोस, म्हणजे ज्याचे ग्लोबली ऍक्सेप्टेड की किती प्रमाणात सोलर कन्झम्पशन वाढलंय आणि सोलर सेटअप्स वाढलेत, तर त्या बाबतीत जर काय सांगू शकलास तर. आय टेल यू, इंडियामध्ये म्हणजे जो ग्रोथ रेट आहे, मागच्या वर्षीचा 9.5% ग्रोथ रेट आहे. ओके. म्हणजे एवढ्या पटीत इन्स्टॉलेशन वाढत आहे, आणि जेवढं गव्हर्नमेंटचं टार्गेट आहे तर ते टार्गेटही पटकन कम्प्लीट होत आहे, आणि त्याच्या पुढे अजून वी आर एक्सिडिंग द टार्गेट. ओके, ओके. आणि बिकॉज ऑफ सबसिडीज आणि ह्या ज्या गोष्टी गव्हर्नमेंट पुश करतायत, त्याच्यामुळे नाव इव्हन कॉमन मॅन थिंग्स की बाबा मला हे सोलार परवडेल. बरोबर. आणि आज मला स्पेसिफिकली तोच मेसेज द्यायचा आहे की सोलार इज नॉट अ एक्सपेन्स टू यू, इट इज अन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट, करेक्ट, करेक्ट. की ती इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा. आज तुम्ही जो खर्च त्याच्यासाठी करणार आहात, ती इन्व्हेस्टमेंट जी करणार आहात, सो तुमच्या 3 या 3.5 वर्षानंतर ते तुम्हाला परत पैसे कमवून देणार आहे, पैसे सेव्ह होणार आहेत. आपण म्हणतो बरोबर आहे, मनी अर्न, ते तसं आहे. पण इनिशियल इन्व्हेस्टमेंट फक्त तेवढी तुम्हाला बेअर केली तर ती लॉंग टर्म मध्ये परत तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणारच आहे. 100%. तर मी एक असं रिपोर्ट बघत होतो की त्याच्यामध्ये इंडिया इज ट्राईंग टू बी, म्हणजे नॉट ओनली आपल्या सगळ्या सिटीजसाठी आपण प्रोड्यूस करणार आहोत, द प्लॅन इज लाईक दॅट, बट आपण बाहेरच्या देशांना सोलार एनर्जी आणि त्याच्यात जनरेटर एनर्जी देऊ शकणार. तर इज दिस कॅन दिस बी अ रियालिटी? सी, राईट नाव इफ वी टॉक लोकली, स्टेट वाईज तसं होत आहे. ओके. म्हणजे आय टेल यू, स्टेट्स मध्ये मेजॉरिटी सोलार प्लांट इन्स्टॉल होत आहेत. म्हणजे आता महाराष्ट्राचा जर तुम्ही बघितलात तर आपला जो सोलार रिजन आहे, आपण म्हणू शकतो विदर्भ, सोलापूर, मग अकोला, या साईडला मेजर रेडिएशन आहे. सो तिथे बऱ्यापैकी सोलार इन्स्टॉलेशन होत आहेत, आणि ते कुठेतरी गव्हर्नमेंट थ्रू आपल्याला युज करायलाही मिळेल.
सेकंडली जो राजस्थानमध्ये जो सोलार प्लांट मोठा झालेला आहे 2245 मेगावॉटचा, सो त्याचाही गव्हर्नमेंटचा प्लॅन मोरलेस तशा प्रकारेच आहे. ओके. की दॅट एनर्जी विल बी युटिलिटी टू अस. बरोबर. म्हणजे डिपेंडेबिलिटी ऑन कोल आणि जी हायड्रो इलेक्ट्रिसिटी आपण जी म्हणतो, आता मागच्या वर्षी पाऊस खूप कमी झाला, सो तो कुठेतरी इम्पॅक्ट ह्याच्यावरती होणार. बरोबर आहे, बरोबर आहे. असे काय काय की फॅक्टर्स आहेत किंवा काय काय की फॅक्ट्स आहेत सोलार एनर्जी आणि सोलारच्या ऍप्लिकेशन्सचे जे लोकांना माहिती नाही आहेत, असं काही शेअर करू शकशील? 100%. आता मी ह्याच्यावरती ऍक्च्युली आम्ही अवेअरनेस करतो. मी रिसेंटली चेतन सिंग सोलंकी म्हणून आहेत, त्यांना भेटलो होतो. सो ही इज ऑल्सो नोन एज सोलार गांधी ऑफ इंडिया. सो सरांचा एक कॉन्सेप्ट आहे AMG म्हणून. तर हा इतका सुपर कॉन्सेप्ट आहे. आय टेल यू, AMG म्हणजे अवॉइड अननेसेसरी युसेज ऑफ इलेक्ट्रिसिटी. की तुम्ही समजा आता वी आर सिटिंग इन अ व्हेरी वेल लिट रूम, बरोबर, तर तुम्ही इथे अननेसेसरी लाईटची गरज नाहीये, लाईट बंद करा. दॅट कॅन बी अवॉइडेड. त्याच्यानंतर सेकंड इज मिनिमाइज द यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे जर समजा आपण म्हणतो की घरामध्ये एवढं इक्विपमेंट आहे, त्यातलं बरंचसं तुम्ही स्वतः जर अनालाइज केलं, तुम्ही यू विल फाइंड आउट की यातलं बरंचसं इक्विपमेंट तर आपल्याला लागतही नाही. करेक्ट. सो मिनिमाइज द यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी. तुम्ही त्या पद्धतीने तुमची रूम डिझाईन करा की मिनिमम इलेक्ट्रिसिटी मध्ये आपली रूम चांगली लिट होईल. बरोबर. मग त्याच्यानंतर तुम्हाला आता रिसेंटली खूप चांगले एनर्जी सेव्हिंग इक्विपमेंट्स मिळतात. म्हणजे लाईट्स पण तुमचे सेन्सर कंट्रोल्ड असतात. बरोबर. त्याच्यानी 75% इलेक्ट्रिसिटी सेव्ह होते. ओके. मग फॅन मध्ये BLDC मोटर्स आल्यात, त्याच्यामध्ये जवळजवळ तुमची 70-75% इलेक्ट्रिसिटी सेव्ह होते. सो हे छोटे छोटे चेंजेस आपण जर घर नवीन कन्स्ट्रक्ट करत असताना किंवा एक्झिस्टिंग घरामध्ये जर केले, तरी तुम्हाला त्याचा इफेक्ट तुमच्या एनर्जी बिल मध्ये दिसतो. बरोबर. आणि थर्ड आहे G इज जनरेट युअर ओन इलेक्ट्रिसिटी. करेक्ट. अँड दॅट इज थ्रू सोलार. ओके. सो ह्याच्यामधनं यू विल वॉक टुवर्ड्स गुड सस्टेनेबल फ्युचर. अमेझिंग, अमेझिंग. काय सोलार गांधी म्हणजे काय, ही कन्सेप्ट काय? सरांचं ऍक्च्युली खूप अमेझिंग जर्नी आहे. म्हणजे 2020 पासून फॉर नेक्स्ट 11 years ही इज ऑन अ सोलार यात्रा इन इंडिया. ओके. सो आय अर्ज पीपल टू गो अँड टेक अ लुक ॲट हिज वेबसाईट. एनर्जी स्वराज फाउंडेशन म्हणून आहे. सो ते सोलार अवेअरनेस क्रिएट करतायत. म्हणजे टिपिकली थ्रू सोलार लॅम्प्स आणि बऱ्याच गोष्टी आहेत. सो सांगायचं झालं असं की 11 वर्षासाठी ही इज नॉट गोइंग होम. Wow. He is in a caravan which is solar powered and he's traveling the entire country. Amazing. So that is quite commendable आणि जे डेडिकेशन आहे, so it is just commendable. Lovely, lovely. तर जसं क्लायमेट चेंज आपण म्हणतोय, ग्लोबल वॉर्मिंग, तर याचे काय इफेक्ट्स आहेत आणि हाऊ कॅन सोलर एनर्जी हेल्प इन दिस? सो आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. आता आपण क्लायमेट चेंज ऐकतो आणि ग्लोबल वॉर्मिंग ऐकतो. सो पहिली गोष्ट म्हणजे हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आय टेल यू द डिफरन्शिएटर. क्लायमेट चेंज म्हणजे आता समजा काही रिजन्स खूप गरम आहेत, काही रिजन्स खूप थंड आहेत. म्हणजे आता आपण रिसेंटच न्यूज बघितली असेल की काश्मीरमध्ये बर्फच झाला नव्हता जानेवारी मध्ये पर्यंत, आणि आंध्र प्रदेश वॉज सीइंग टेम्परेचर ॲज लो ॲज 0 डिग्री सेल्सिअस. बरोबर, बरोबर. सो यू कॅन इमॅजिन म्हणजे ही जी गोष्ट आहे. आणि काही ठिकाणी खूप जास्ती पाऊस झाला. सो दिस इज क्लायमेट चेंज. ओके. आणि क्लायमेट चेंज हॅपन्स ड्यू टू ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग मध्ये काय होतं, टिपिकली जे द रिजन गेट सो हॉटर की त्याच्यामुळे ह्या गोष्टींना अजून बढावा मिळतो. बरोबर. आणि मग त्यात वेगवेगळे फॅक्टर्स असतात. भरपूर पोल्युशन, ग्रीन हाऊस इफेक्ट आपण म्हणतो की जे हीट अर्थच्या सरफेसला ट्रॅप होऊन राहते, त्याच्यामुळे डिरेक्ट सनलाइट अर्थच्या सरफेसवर हिट होऊन ते सरफेस बेकच होतं डायरेक्टली. बरोबर. त्यामुळे हे इफेक्ट जातात. म्हणजे आपण त्याचं बघितलं. सो देर इज वन मोर थिंग विच इज व्हेरी अलार्मिंग की जे WHO पण आहे आणि जे इव्हन सायंटिस्ट पण आहेत, सो ह्यांनी एक डेडलाईन क्रिएट केलेली आहे ग्लोबल वॉर्मिंगसाठी. सो दॅट इज 1.5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे तुम्ही जर आता बघितलं की ऍव्हरेज ग्लोबल टेम्परेचर इज समवेअर अराउंड 16 डिग्री सेल्सिअस. बरोबर. सो आता हे टेम्परेचर जर 1.5 डिग्री सेल्सिअसनी वाढलं, 1.5 डिग्रीनी जर वाढलं, सो यू विल सी सो मेनी अब्रप्ट चेंजेस इन द नेचर. म्हणजे जसे अर्थक्वेक्स, फ्लड्स, हे इतक्या प्रमाणात वाढेल की इट विल बी बियॉन्ड कंट्रोल. बरोबर. आणि बेसिकली काय आहे की अर्थ विल बी रिसेटिंग इटसेल्फ, आणि ऍक्च्युअली ह्युमन्स विल हॅव नो कंट्रोल ओव्हर इट. माय गॉड. इट इज व्हेरी अलार्मिंग. सेकंडली, ह्याच्यापेक्षा डेंजरस गोष्ट, वी आर करंटली ॲट 1.1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राईज. सो आपण फक्त 0.4 डिग्री सेल्सिअस आहोत ती रेड लाईन क्रॉस करायला.
तो ती रेडलाईन जर क्रॉस झाली आणि त्याच्यासाठी पण आय टेल यू स्पेसिफिकली अराउंड 5-6.5 वर्षाचाच टाइम राहिलेला आहे. बापरे. द वे वी आर पोल्युटिंग आणि द वे थिंग्स आर हॅपनिंग, म्हणजे आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी, आय एम पोल्युटिंग इट. करेक्ट, बरोबर. आपण आणि सगळेच इन्व्हॉल्ड होत त्याच्यामध्ये. आणि आय डोंट थिंक सो की आपला जो पेस आहे 5 वर्षात काय, आपण मला 1-2 वर्षातच तर कव्हर करू असं वाटतं. त्याच्या आधी येऊ शकतं. पण याचा काय ऍडव्हर्स इफेक्ट्स मध्ये तुम्ही असं म्हणलास की फ्लडिंग आणि हे पण तिथे आता पण आपल्याला दिसत आहेत. हे ह्याचं जी फ्रिक्वेन्सी आहे ना, दिस विल बी बियॉन्ड कंट्रोल आफ्टर इन्क्रीज इन 1.5 डिग्री सेल्सिअस. इट विल बी बियॉन्ड कंट्रोल. म्हणजे सायंटिस्ट अँड एव्हरीवन दे आर ट्राईंग की आपण ह्याला 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण ह्याला कंट्रोल करूया काही करून. त्याच्यामुळे खूप सारे इनिशिएटिव्ह आणि खूप साऱ्या गोष्टी काय काय चालू आहेत. दिस स्पेसिफिकली हॅपन्ड ॲट द पॅरिस कॉन्फरन्स. ओके. तिथे हा डिसिजन घेतला गेला की आपल्याला याला 1.5 डिग्री सेल्सिअसला लिमिट करायचंच आहे. बरोबर. अमेझिंग, अमेझिंग. सो काय काय असे काय मिसकन्सेप्शन्स किंवा मिथ्स तुला जेव्हा तू क्लायंटला पिच करत असतोस किंवा क्लायंट विचारत असतात, असे काय काय मिसकन्सेप्शन्स असतात ते जर आमच्या व्ह्युअर्ससाठी शेअर करशील? आता मी जेव्हा रेसिडेन्शियल इन्स्टॉलेशन कधी हे करायला जातो किंवा हाऊसिंग सोसायटीजला, सो तिकडे बऱ्याचशा लोकांचे हे बेसिक प्रश्न येतात की अरे ह्याच्यावर लिफ्ट चालेल का, ह्याच्यावर वॉटर पंप चालतील का, ह्याच्यावर एसी चालेल का. सो मी जे बोललो की बाबा ह्याच्यावरती डिरेक्टली काही चालत नाही. तुमची जी ग्रिड युटिलिटी आहे त्याच्यावरती तुमचं सगळे हे इक्विपमेंट चालतात. बरोबर. सेकंडली जेव्हा तुमचं एनर्जी फेलियर होणार आहे, म्हणजे आपण जे म्हणतो लाईट गेली, बरोबर, तर लाईट गेल्यावरती सोलार प्लांटही बंद होतो. ओके. त्याचं कारण असं आहे की सोलार इज अ जनरेटर, तो जनरेट करतोय कॉन्स्टंटली. ओके. आणि त्याचं जनरेट होऊन इट गोज टुवर्ड्स द ग्रिड. सो ते स्पेसिफिकली कट डाऊन त्याच्यासाठी होतं कारण की ग्रिडवर काहीतरी मेंटेनन्स चालू आहे. अच्छा, ओके. ते पण बंद पडू, ते पण बंद पडतं. म्हणजे दिस इज ऑल्सो समथिंग पीपल फील की अरे लाईट गेली तर सोलार आम्ही बसवले तर आमचं सगळं चालेल का, तर असं नाही होत. ओके, ओके. पण मग त्याला जर बॅटरी वगैरे असेल तर मग ते स्टोर्ड एनर्जी वापरू शकतो. सिस्टम इज अ डिफरंट सिस्टम. म्हणजे बॅटरी जेव्हा जिथे आहे ना तिथे तुमचं लाईट जाण्याचा प्रश्नच नाही, कारण की तिथे तुम्हाला एमएससीडीसीचं कनेक्शनच नसतं. अच्छा, हा. म्हणजे ते एनर्जी स्टोर्ड होऊन राहते बॅटरीमध्ये. आय टेल यू, समजा एखादी कॅरॅव्हॅन आहे किंवा एखादं छोटंसं घर आहे एकदम बाहेर कुठेतरी आउटसाइड द सिटी, जिथेपर्यंत पोल्सच नाहीत लाईटचे. करेक्ट. सो तिथे तुम्ही एक छोटंसं तुमचं इलेक्ट्रिसिटी सोलार सिस्टम सेटअप केलं, त्या बॅटरीज मध्ये ती एनर्जी स्टोअर होते आणि ते तुम्ही युज करताय. आता त्या छोट्या प्रॉपर्टीमध्ये, त्या छोट्या ह्याच्यामध्ये तुमच्याकडे काय इक्विपमेंट असेल जास्तीत जास्त? बरोबर. फॅन्स, ट्यूबलाइट्स, तुमचे रेग्युलर जे पॉवर इक्विपमेंट्स आहेत ते. करेक्ट. तुमचा लॅपटॉप, फोन, टीव्ही हे सगळं तुम्ही चार्ज कराल, ह्याला जास्ती कन्झम्पशन नाही लागत. जसं आपण आता बोलतो की गव्हर्नमेंट पॉलिसीज आणि आजकालचे येणारे चेंजेस किंवा मोठमोठ्या सोलार कंपनीज आर कमिंग टू इंडिया ऑल्सो. सो हा कसा एक नॅशनल आणि ग्लोबल स्केलला काय पुढे आपण काय चेंजेस बघू शकतो आणि व्हॉट डू यू सी द फ्युचर ऑफ सोलार? ह्याच्यामध्ये आता टू स्टार्ट फ्रॉम अ व्हेरी डोमेस्टिक लेवल, आता ज्या गव्हर्नमेंट स्कीम्स इंट्रोड्यूस करत आहे, सो त्याच्यामध्ये आता आपल्याला असं बघायला मिळेल की छोट्या छोट्या घरांवरतीही आपल्याला सोलार दिसतं. बरोबर. आणि सोलारचा अवेअरनेस वाढत गेला की मध्ये हळूहळू फ्रॉम रेसिडेन्शियल म्हणजे रेग्युलर हाऊसिंग टू हाऊसिंग सोसायटीज, त्याच्यानंतर प्रीमियम बंगलोज तर एनिवे घेतातच, कारण की त्यांचं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन छोट्या घरांमध्ये पण वी हॅव सीन की 50,000 रुपीज त्यांना मंथली बिल येतं. बरोबर. सो हा ट्रेंड तर कंपल्सरी आहेच आहे. ॲज वेल एज मी जसं बोललो की इलेक्ट्रिसिटी बिंग वन ऑफ द मेजर कॉस्ट इन मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्युटर सेक्टर, तर त्या केसमध्ये कंपल्सरी लोक सोलार ह्याला जातायतच आहेत, कारण की दे सी इट एज अन इन्व्हेस्टमेंट. की आज हा खर्च केला तर मे बी काही वर्षांनी आमचं हे नील होऊन आम्हाला कंपल्सरी सेव्हिंग मिळणारच आहे. आणि गव्हर्नमेंट बरोबर पण आपले जेव्हा अग्रीमेंट्स वगैरे साईन होतात, सो इट इज फॉर 20 years. ओके. सो इट इज, यू कॅन बी वेल अश्युअर्ड की तुम्हाला 20 years साठी हे अग्रीमेंट अशाच पद्धतीने चालत राहणार आहे. करेक्ट. जसं आपण बोलवतो, तर आता रिसेंटली यू डन वर्क ॲट राम मंदिर, तर त्या बाबतीत आम्हाला सांगशील कसं काय इन्सिडेंट, काय ते एवढ्या मोठ्या स्केलला आहे, तर तो जरा अनुभव आम्हाला सांगशील. सो माझा जो पहिले नेटवर्क होता, तो पहिले आम्ही पुणे, महाराष्ट्र इकडे खूप चांगलं रन करत होतो. ज्यावेळेस आम्ही एक्सपांड करत गेलो, सो एक ॲक्वा हिट म्हणून इंडस्ट्री आहे, सो त्यांच्याबरोबर आम्ही एक्सपांड केलं. दे आर इन ओडिसा. सो त्या कंपनी बरोबरीने मिळून आम्ही राम मंदिरचा प्रोजेक्ट केला. सो ह्यांचं जे भक्त निवास आहे, सो त्यांची कॅपॅसिटी 500 कॉटेजेसची आहे. प्रत्येक कॉटेजमध्ये 3 ते 4 लोक राहू शकतात. सो तिथे आम्ही 50,000 लिटर्सचा सोलार वॉटर टँक इन्स्टॉल केलाय. ओके. राम मंदिरसाठी. म्हणजे जे लोक तिथे राहायला येतील, दे विल हॅव
हॉट वॉटर फॉर द युटिलिटी. बरोबर, अमेझिंग. आणि मग हा एवढ्या मोठ्या स्केलवर मग तो कसा इम्प्लिमेंट, काय चॅलेंजेस होते वगैरे, असं काय आहे शेअर करण्यासारखं? तिथे असं झालं की एकतर त्या टाइम मध्ये सिक्युरिटी म्हणजे व्हीआयपी मुवमेंट खूप होत होती. बरोबर. सो तो थोडासा आम्हाला प्रॉब्लेम झाला. बट सिन्स वी हॅड दॅट की आम्ही वेंडर्स आहोत आणि आम्ही इथे ऍक्च्युअली इन्स्टॉलेशन करतोय, सो तो थोडासा एक ती जर्नी चांगली होती. आणि इन्स्टॉलेशन वेळेत आमचं कम्प्लीटही झालं. ऑर्डर वॉज एक्झिक्युटेड व्हेरी वेल. आता ते इट इज अप अँड रनिंग, सो एव्हरीथिंग इज गुड. त्याचं मेंटेनन्सही आम्ही बघतोय. सो विल मेक शुअर दॅट पीपल हू कम अँड स्टे ओव्हर देअर विल हॅव अ प्लेझंट स्टे आणि सगळं त्यांना त्याचा जो पर्पज आहे तो ते सॉल्व्ह होईल. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. जसं अशी कुठली एखादी इन ऍप्लिकेशन किंवा असं काय एखादं सोलर की तुला असं वाटतं की तिकडे सगळ्यात मोस्ट चॅलेंजिंग आहे सोलार इन्स्टॉल करणं, तर असं काही आहे कुठली म्हणजे चॅलेंजिंग जागा? किंवा कारण का काय काय ठिकाणी सेटअप करणं अवघड असतं. करेक्ट. तर त्या बाबतीत काय आहे असे काही इन्स्टॉलेशन तू केलेले किंवा काय? सो आता होतं कसं की मोठ्या स्केलवरती जेव्हा आम्ही करतो तिथे तर अँपल स्पेस अवेलेबल असते. आम्हाला प्रॉब्लेम येतो छोट्या इन्स्टॉलेशन्सला, आणि छोट्या इन्स्टॉलेशनला पण स्पेसिफिकली प्रीमियम बंगलोजला. बरोबर. की जिथे होतं कसं की लोक नॉट ओनली द हाऊस म्हणजे त्यांचं पार्किंग एक डेकोरेटेड असतं. बरोबर. घर तर काय बोलायचंच नाही. इव्हन टेरेसवरती लँडस्केपिंग असतं. करेक्ट. सो त्या लँडस्केपिंग मध्ये ते सोलार पूर्ण इंटिग्रेट करणं हा एक कुठेतरी चॅलेंज येतो. म्हणजे आम्ही आजकाल लोकांना असं सजेस्ट करतो की गझिबो कॅन बी मेड आउट ऑफ इट. करेक्ट. हा, ओके. सो इट लुक्स व्हेरी एस्थेटिकली व्हेरी गुड. म्हणजे त्या बंगलोला एक चांगला लुक येतो पूर्ण. बरोबर. तर सोलार गझिबो. वाव, लवली. सो त्याची जी शेड आहे, आणि वी हॅव सम पॅनल्स विच आर बायफेशियल, म्हणजे ते थोडक्यात ट्रान्सपरंट पॅनल्स आहेत. ओके. सो त्याच्यामुळे पण एक खूप चांगला लुक येतो त्याला. हा, म्हणजे तो डायरेक्ट रेस पण डायरेक्ट खाली येऊ शकतात. सो आता होतं कसं की सोलारचं जे बाकीचं केबलिंग आणि जे सगळं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये डीसी आणि एसी केबलिंग दोन गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. सो ते डीसी केबलिंग इज समटाइम्स शॅबी बिकॉज ते खालून दिसतंच, तुम्ही किती काही करा. तर ते थोडंसं हाईड करणं आणि त्या ऍस्थेटिक्सला ते मॅच करणं. आता माझा फोकस प्रायमरीली इज नॉट अबाउट द ऍस्थेटिक्स. बरोबर. आमचा फोकस आहे की हे टेक्निकली करेक्ट असायला पाहिजे. ज्या पर्पजसाठी आपण सोलार बसवतोय त्याच्यातनं तेवढी इलेक्ट्रिसिटी जनरेशन व्हायलाच पाहिजे. करेक्ट. आणि द आर्किटेक्ट अँड द क्लायंट लुक्स ॲट इट की हे ऍस्थेटिकली पण चांगलं दिसायला पाहिजे. बरोबर. तर ते मॅच आमचं कधीतरी थोडंफार तिथे डिफिकल्ट जातो. बाकी एव्हरीथिंग इज फाईन. म्हणजे वी लव्ह चॅलेंजेस. कुठलंही कसं इन्स्टॉलेशन असू दे आम्ही ते करू शकतो. अमेझिंग, अमेझिंग. जर तुझ्याकडे असं कुठलं एखादं सोलर पॉवर गॅजेट बनवायची असं अपॉर्च्युनिटी आली, तर व्हॉट वुड दॅट गॅजेट बी, जे तुला वाटते की नाही यार ह्याच्यात तर सोलर पाहिजेच, म्हणजे हे फार मला त्रास देत आहे, असं काय आहे? एखादं काहीतरी हायपोथेटिकल, म्हणजे फ्युचरमध्ये येऊ पण शकतं की ज्याच्याने आपला लाईफ इझी होईल, असं काही तुला? जे आता इलेक्ट्रिक कार्स आहेत ना, सो इट इज टू मच इन टॉक्स की ज्याचं जर रूफ आहे, सो दॅट रूफ विल बी अ सोलार पॅनल. या एक्झॅक्टली. हा, ही छान कन्सेप्ट आहे. म्हणजे पण आता विल दॅट बी पॉसिबल? आय डोंट थिंक सो. कारण आता आय जस्ट टेक एक्झाम्पल ऑफ टाटा नेक्सॉन. तर टाटा नेक्सॉनला जेवढी एनर्जी लागते ना, तेवढी एका 15 मजली बिल्डिंगला एनर्जी लागते. ओ, म्हणजे अवघड. पण व्हॉट एव्हर, इव्हन इफ लाईक द कार इज ऑन इलेक्ट्रिक, पण जर कोणी चालवतोय गाडी आणि मग पार्किंग मध्ये किंवा आपण बाहेर वगैरे लावतो, तर इन अ डे व्हॉट एव्हर हाऊ मेनी एव्हर पॅनल्स जरी आपण लावले तरी मग त्याच्यात किती जनरेट होईल का, असं काय? टेल यू, त्याची जी गाडीची बॅटरी आहे ना, द बॅटरी टिपिकली चार्ज विथ अन अल्टरनेटर गाडी. बरोबर. हा. सो ह्या सोलार पॅनलनी ती बॅटरी पॉवर होऊ शकते. ओके. एवढं तर नक्की होऊ शकतं. आणि त्याच्यानंतर जे त्याच्यामधलं छोटं छोटं इक्विपमेंट आहे गाडीमध्ये, काही लोक फ्रीज ठेवतात, मग आपले मोबाईल चार्जर्स असतात, मग अजून बरंच काही छोटे छोटे इक्विपमेंट्स आहेत. सो दॅट कॅन बी पॉवर्ड. एअर प्युरिफायर असतो. सो हे छोटे छोटे इक्विपमेंट कॅन बी पॉवर्ड विथ अनदर ऑक्झिलरी बॅटरी. सो हे दिस कॅन बी समवेअर कम्फर्टिंग, बट दॅट ऑल्सो हॅज टू बी इंटिग्रेटेड इन दॅट कार व्हेरी वेल. बरोबर. ते बरोबर ते कॉलेज प्रोजेक्ट. करेक्ट. कन्सेप्च्युअल प्रोजेक्ट. अनदर थिंग इज दॅट आम्ही जे रोबोट्स बनवतोय ना, सो त्याच्यासाठी वी वॉन्ट टू डू समथिंग रिव्हॉल्युशनरी, ॲज इन जे बॉट्स आमचे सोलार फार्म्स वरती प्लांटेड असतील. सो जे मोठ्या प्रमाणात क्लिनिंग जिथे होतं, म्हणजे आय टेल यू, एक 35 मेगावॉटचा आमचा प्लांट आहे सोलापूर जवळ. सो 35 मेगावॉट म्हणजे तो जवळजवळ आमचा आहे 120 एकर. वाव. तो 120 एकर प्लांटला ते कव्हरेज, म्हणजे यू कॅन इमॅजिन, जर एक टीम 120 एकर, म्हणजे त्यांना त्या प्लांट मध्ये गाडीने फिरायला सुद्धा त्यांना अर्धा दिवस जाईल. क्लीन करणं तर लांबच राहील. लांबच आहे.
सो त्या केसमध्ये आम्ही काय करतोय की वी आर इंटिग्रेटिंग द बॉट्स इन सच अ वे की त्याचं आम्ही एक डॉक बनवतोय जिथे ते बॉट्स जाऊन चार्ज होतील, त्याला बॅटरी पॉवर्ड असेल आणि दॅट विल बी सोलार पॉवर्ड. नाईस नाईस. आणि त्याच्यामध्ये विल बी डुईंग समथिंग रिलेटेड टू AI ऑल्सो. ओके. आणि काय म्हणजे रिलेटेड टू AI? सो आय टेल यू, होतं कसं की आता दॅट बॉट विल डिसाइड की कधी क्लिनिंग करायला पाहिजे रादर देन वी गिव्हिंग हिम द इनपुट. बरोबर. म्हणजे ह्या टाइमला तिथे जायचंय, डस्ट डिपॉझिशन जास्ती दिसतंय, इट कॅन अनालाइज द वेदर की असं म्हणजे मे बी इट मे बी डस्टी किंवा त्या पॅनलचं जे जनरेशन होणार आहे, सो दॅट इक्विपमेंट विल बी लिंक टू दिस बॉट की जनरेशन लॉस किती होतोय, त्याच्यावरनं तो बॉट ऑटोमॅटिकली ते करेल. म्हणजे इट विल बी कम्प्लिटली ऑटोमेटेड. त्याचा कम्प्लीट आम्हाला रिझल्ट मिळेल. त्याच्यावरती आमचे इन्फ्रारेड कॅमेराज असतील, सो त्या कॅमेराजनी आम्हाला ऍक्च्युअल फुटेज पण मिळेल की तिथे नेमकं काय होतंय साईटवर. दिस कॅन ऑल हॅपन वी सिटिंग इन पुणे अँड दिस बॉट वर्किंग एनिवेअर इन द वर्ल्ड. अमेझिंग. खूपच भारी. व्हॉट वी आर गेटिंग इट डन ऑन द नेक्स्ट लेवल इज की समजा डे टाइम मध्ये ज्यावेळेस सनलाईट आहे तर त्यावेळेस ह्या बॉटचं क्लिनिंग न होता ते रात्रीही त्याला क्लीन करतील. तेही सोल्युशन्स वरती आम्ही काम करतोय. आणि ऍज अ बिझनेस मॉडेल वी आर गोइंग टू मेक इट मोस्टली सबस्क्रिप्शन बेस्ड. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये असं होईल की जसं आपण टाटा स्काय यूज करतो किंवा त्यांची फायर स्टिक आहे, सो किंवा अमेझॉनचे डिव्हायसेस आहेत, सो दॅट इज वन ऑफ माय बिगेस्ट इन्स्पिरेशन. सो इफ यू गो टू सी, हे सगळे डिव्हायसेस आर ऑलमोस्ट ॲज फ्री ऑफ कॉस्ट टू अस. बरोबर. आपण त्यांचं सबस्क्रिप्शन पे करतो महिन्याला. करेक्ट. आणि ते पे नाही केलं तर ते डिव्हायसेस आर नो यूज. करेक्ट. सो दिस इज समथिंग सिमिलर दॅट वी हॅव. यू सबस्क्राइब, पे अस ओनली ऑन द आफ्टर दॅट द बॉट विल ऍक्च्युअली स्टार्ट मुव्हिंग ऑन द साइट. वाव. नाही, अमेझिंग आहे. कारण का जसं तू म्हणलास की सोलर डिव्हायसेस, तर ते गावांकडे वगैरे पण ते भरपूर वापरतात की अशी नुसती शीट ठेवली असते, मग त्याच्यात त्यांचं घर. तर या बाबतीत सांगशील आम्हाला? आय टेल यू, मी ऍक्च्युली बारामतीला ट्रॅव्हल करत होतो. सो तिथे ऊसाची शेत वगैरे आहेत काही भागामध्ये. सो तिथे असं एका शेतामध्ये मी ऍक्च्युली बघितलं की जे मेंढपाळ असतात ना, की जे बरोबर ट्रॅव्हल करत असतात इकडून तिकडे इकडून तिकडे, सो त्या लोकांनीही त्यांच्या म्हणजे साधा तो हट बांधला होता त्यांनी, आणि त्याच्या बाहेर 2 बॅटरीज आणि एक सोलार पॅनल होता. आय वॉज अमेज्ड टू सी दॅट की ह्या लोकांनाही याचं महत्व कळालंय की ह्याच्यानी आमची लाईट रात्रीची आणि आमचं मोबाईलचं चार्जिंग हे ते होत राहील. एक्झॅक्टली. बेसिक फॅन वगैरे या गोष्टी चालू शकतात. करेक्ट. सो यू कॅन सी की ह्या ग्रासरूट लेवलला पण म्हणजे दिस इलिटरेट पीपल हॅव ऑल्सो स्टार्टेड अंडरस्टँडिंग की ह्याचं महत्व आहे. एक्झॅक्टली. इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आता एक चेंजिंग पॅराडाइम झालेला आहे की एक सोलार इंडस्ट्रीच आपण ह्याला म्हणूया, जसं IT इंडस्ट्री वगैरे सगळं. तर काय काय लोक आहेत, काय काय आपले व्ह्युअर्स आहेत, त्यांना मे बी याच्यात करिअर करायचं आहे, मे बी अ जॉब और स्टार्ट देअर ओन बिझनेस. तर यासाठी बेसिक काय स्किल्स, काय शिक्षण पाहिजे टू वर्क इन दिस आणि टू बी एन ऑन्टरप्रेनर लाईक यू? काय काय बेसिक सेटअपच्या गरजा आहेत त्या एकदा आमच्या व्ह्युअर्ससाठी सांगशील? आता सोलारमध्ये टिपिकली तुम्हाला म्हणजे ओव्हरऑल ही इलेक्ट्रिसिटी रिलेटेड फील्ड आहे. सो जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जर करताय, सो दॅट इज वन व्हेरी गुड ॲडेड बेनिफिट टू दिस. सेकंडली बरेचसे असे कोर्सेस आहेत, नॉट नेसेसरीली की ते युनिव्हर्सिटी कोर्सेस आहेत, पण असे कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सगळं सोलारबद्दल माहिती मिळेल की ही ओव्हरऑल इंडस्ट्री कशी वर्क होते, मग टेक्निकल पॅरामीटर्स काय आहेत, आणि ऍक्च्युली एनर्जी ट्रान्झिशन कसं होतं, बरोबर, हे तुम्हाला तिथे सगळं डिटेलमध्ये शिकायला मिळेल. सो आय रेकमेंड की ते कोर्सेस करायला पाहिजे. बरोबर. सेकंडली, ह्या बिझनेसमध्ये येण्याआधी नाव देर आर डिफरंट पर्स्पेक्टिव्स टू इट. म्हणजे जेव्हा मीही सुरू केला होता, सो ॲट दॅट टाइम आय वॉज अलोन. त्याच्यानंतर ॲट अ पॉइंट आय केम अँड रिअलाइज्ड की दिस इज नॉट गोइंग टू वर्क आउट अलोन. आपल्याला टीमची गरज आहे. बरोबर. आणि विथ टीम वी नीड डिफरंट कोलॅबरेशन्स. तर मी जेव्हा सुरुवात केली, आय वॉज लुकिंग ॲट स्मॉलर इन्स्टॉलेशन्स. आज माझी अशी स्केल आहे की वी कॅन इव्हन गो टू सोलार फार्म्स, मतलब करोडोमध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट्स होतात, बरोबर, त्या इन्व्हेस्टमेंट्स पण आम्ही करू शकतो. म्हणजे इनफॅक्ट आम्ही आता रिसेंटलीच 2 प्रोजेक्ट्स क्लोज केले. सो दोज आर 1.5 मेगावॅट आणि 4.5 मेगावॅट. सो दीज आर व्हेरी बिग स्केल प्रोजेक्ट्स. आणि हे कशामुळे झालं तर माझे 2 पार्टनर्स झाले याच्यामध्ये. त्यांच्या 2 सेपरेट कंपनीज आहेत. एक आहे प्रणव शाह, त्याची आहे सोलारिच पॉवर सोल्युशन्स, आणि दुसरा आहे ओमकार देशपांडे, त्याचा आहे सेलेस्टियल रेन्यू एक्सपर्ट्स. आता ह्या दोघांच्या कॅपॅसिटीज खूप वेगवेगळ्या आहेत. बरोबर.
सो आमच्यामध्ये शेअर्ड प्रोजेक्ट्स व्हायला लागले मग. ओके. की त्यांचे प्रोजेक्टचं काही पार्ट मी कम्प्लीट करायला लागलो. ऑपरेशन अँड मेंटेनन्स त्यांचा अख्खा मी हँडल करायला लागलो. मग सनग्रो जे सोलार इन्व्हर्टर कंपनी आहे, सो इट इज वन ऑफ द लिडिंग कंपनी इन इंडिया राईट नाउ, नंबर 1 मॅन्युफॅक्चरर. त्यांचा स्केलही खूप चांगला आहे. सो सेलेस्टियल रेन्यू एक्सपर्ट इज द चॅनल पार्टनर फॉर देम. ओके. सो तो एक आम्हाला बेनिफिट मिळाला. राईट. आमच्याकडे पूर्ण वेस्टर्न आणि सदर्न झोन अख्खा डिस्ट्रीब्युटर चॅनल पार्टनरशिप आमच्याकडे आहे त्याची. सो तो आमचा एक नेटवर्क खूप मोठा झाला. सो ह्या याच्यामुळे कोलॅबरेशन्स विथ राईट काइंड ऑफ पीपल विल गेट यू टू प्लेसेस. अमेझिंग अमेझिंग. आणि मग एखाद्याला जर जॉब करायचा आहे तर मग ह्याला काय एंट्री लेवल काय असतं, म्हणजे की हाऊ डज वन स्टार्ट इन दिस? जॉबसाठी लाईक आय टोल्ड यू, बेसिक एज्युकेशन यू नीड. आणि यू कॅन ऍक्च्युअली लुक ॲट कंपनीज लाईक महिंद्रा सिनर्जी, टाटा पॉवर. ह्या दीज कंपनीज आर व्हेरी गुड टू स्टार्ट विथ. तिथे तुम्हाला प्रॉपर पूर्ण मार्केटचा एक्सपोजर मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला इंडस्ट्री कळेल की नेमकी काय कशी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला युल हॅव टू फाइंड युअर निश की तुम्हाला कुठल्या पार्ट मध्ये इंटरेस्ट आहे. बिकॉज इट्स अ व्हेरी वास्ट फील्ड. करेक्ट करेक्ट. सो आणि ह्याच्या बरोबरीने कोलॅबरेशन करता करता आय मेट अनदर पर्सन कॉल्ड एज आनंद कुलकर्णी. सो ही हॅज अ कंपनी कॉल्ड एरोस्विम इंडस्ट्रीज. सो त्यांनी पण एक खूप रिव्हॉल्युशनरी प्रोडक्ट बनवला, म्हणजे जे हीट पंप्स बद्दल आपण बोललो आधी. सो आता होतं कसं की हीट पंप इज अ एनर्जी सेव्हिंग डिव्हाइस. बरोबर. फॉर हॉट वॉटर. तर होतं कसं की हे गरम पाणी चं बिहेवियर मी जसं बोललो की इट इज डिफरंट वेन द वॉटर टेम्परेचर रायझेस. म्हणजे समजा आपण घरामध्ये जे गरम पाणी वापरतो, सो आपल्या ह्युमन बॉडीला 49-48 डिग्री सेल्सिअसच्या वर पाणी सहन होत नाही. बरोबर. त्याच्या खालीच आपल्याला पाणी लागतं. तर हीट पंपचं बेसिक आहे की तो 55 to 60 डिग्री सेल्सिअसला ते पाणी हीट करतो. ओके. आता आपण जेव्हा हे सेम कॉन्सेप्ट स्विमिंग पूलमध्ये बघतो, हिटेड पूल जे असतात, तर हिटेड पूल्सला तुमचं जे एसओपी आहे, स्टँडर्ड जो टेम्परेचर रेंज आहे, सो दॅट इज बिटवीन 28 to 32 डिग्री सेल्सिअस. सो वी रेकमेंड बिटवीन 20 to 30 डिग्री सेल्सिअस ओनली, बिकॉज द वॉटर इज एन्जॉयबल. त्याच्यावरती जर गेलं ना तर युअर बीपी विल शूट, तुम्हाला असं वॉमिटिंग सेन्सेशन होईल. तर ह्या सगळे प्रकार घडायला लागतात पाणी खूप हीट झालं तर ह्या केसमध्ये 2 वेगवेगळे मेटल्स ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. म्हणजे ह्याचा हीट एक्सचेंजर असतो. आता युटिलिटीच्या पाण्यासाठी कॉपर हीट एक्सचेंजर असतो, स्विमिंग पूलसाठी टायटेनियम असतो. सो टेम्परेचर राईज झालं आणि स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये तुम्हाला कॉपर सल्फेट मिळतो, व्हेरियस अदर केमिकल्स मिळतात वॉटर प्युरिफाय करायला. बरोबर. सो ते टायटेनियमला अजिबात रिॲक्ट करत नाही. ओके. सो व्हॉट मिस्टर कुलकर्णी डिड वॉज की आम्ही हे एकाच हीट पंप मधनं हे 2 ऑपरेशन्स केले, त्याला 2 हीट एक्सचेंजर्स लावले आणि एकाच हीट पंप मधनं आम्ही प्रायमरी सोर्स ऑफ हिटिंग वॉज युटिलिटी वॉटर, जे आपण आंघोळीसाठी वापरतो, ते आम्ही केलं. सेकंडरी सोर्स ऑफ हिटिंग वॉज द स्विमिंग पूल. ओके. सो यू कॅन इमॅजिन द एनर्जी कॉन्झर्वेशन कॉन्सेप्ट जो आहे ना, की एका मशीन मधनं आम्ही ही 2 कामं सक्सेसफुली अचीव्ह केली. आणि ह्याच्या पुढचं तुम्ही ऐकाल तर दॅट इज इव्हन मोर अमेझिंग. ही रिव्हर्स सायकल आहे. म्हणजे तुमचं एअर कंडिशनर जो आहे, जो एअर कंडिशनर आतमध्ये थंड हवा हे करतो म्हणजे रूम मध्ये, ह्याचा रिव्हर्स कॉन्सेप्ट आहे. हा एअर कंडिशनच्या एक्झॅक्टली रिव्हर्स सायकलला चालतो. सो हा काय करतो, बाहेरनं ह्युमिड एअर किंवा जे बाहेरचा अँबियंट एअर आहे तो सक करतो आणि इट गिव्हज आउट कोल्ड एअर, म्हणजे एअर कंडिशन. बरोबर. सो आम्ही त्याला डक्ट लावला आणि तो डक्ट आम्ही त्या विलामध्ये सोडला. आम्ही हे काय केलं, ह्याचा आम्हाला प्रोजेक्ट मिळाला तर मचानमध्ये, लोणावळा. सो मचानमध्ये जितके विला आहेत तिथे आमचे हे मशीन्स लागलेले आहेत. मचानमध्ये एव्हरी विला हॅज अ प्लंज पूल 25,000 लिटर्स. तिथे युटिलिटीचं पाणी त्या सेम मशीन मधनं गरम होतं. अँड दॅट एंटायर विला इज टेम्परेचर कंट्रोल्ड बाय द सेम मशीन. वाव, दॅट्स फॅसिनेटिंग. एक्स्ट्रीमली फॅसिनेटिंग. अँड इट इज रनिंग सक्सेसफुली सिन्स 2019. नाही प्रभात, खूप छान झालेला आहे हा पॉडकास्ट. आय थिंक सोलर एनर्जीवर दिस इज अ फर्स्ट ऑफ अ काइंड दॅट दिस टॉपिक आम्ही याच्यावर हा कव्हर केलेला आहे. तर थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन. काय बोलताय. आणि तुम्हालाही काही प्रश्न असतील, काही तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल प्रभातला आणि त्याच्या कंपनीला, तर डेफिनेटली वी आर पुटिंग द नंबर इन द डिस्क्रिप्शन. तुम्हाला काही विचारायचं, काही कमेंट असतील तर तुम्ही प्लीज प्रभातना कॉन्टॅक्ट करा. प्रभात, थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन. काय बोलताय. कॅमेराला बघून तुम्ही एकदा आमच्या व्ह्युअर्सना सांगा, आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. आणि आम्ही तुमच्याही आणि प्रभातच्याही कंपनीला नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच टू काय बोलताय. पहिली गोष्ट की मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल, आणि सोलार बद्दलचे अवेअरनेस ह्यांनी समजलाय आणि तो स्प्रेड करायचा आम्ही प्रयत्न करतोय. तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. अजून असं खूप नॉलेजेबल आणि चांगला कंटेंट तुम्हाला काय मिळत राहील.